एव्हरीवन, बघा दरवर्षी बाप्पा विराजमान होतात नाही का. पण तसेच अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की गणपती बाप्पा बसवायचे की नाही बसवायचे. याच्यावर आपण थोडंसं आज जाणून घेऊया. तर पहिला मुद्दा आहे, घरात गणपती का बसवायचा नाही का. प्रत्येकाला आनंद असतो, छोटा छोटा मोठे मोठे बाप्पा घरी येतात, सगळ्या फॅमिलीमध्ये आनंद असतो. बाप्पा म्हणजेच विघ्नहर्ता, घरातील अडथळे संकट दूर करतो. तो सुख शांती संपत्ती व ऐश्वर्याचा देव आहे. गणपती बाप्पा हा बुद्धीचा सुद्धा देवता आहे. जर लहान मुलांनी सकाळ संध्याकाळ गणपतीकडे जरा 2 मिनिटं 5 मिनिटं डोळे लावून जर त्याच्या ध्यानात झाले ना गणपती बाप्पाच्या, तर त्यांची सुद्धा बुद्धी एकाग्रता व्हायला निर्माण होते. गणपती बाप्पा बसवल्यावर घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते, आनंद येतो, एकोपता वाढते. हिणून मिसळून मस्त बाप्पाचं स्वागत करतात, आरती गातात, प्रसाद वाटतात, एक आनंद निर्माण होतो घरात. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाप्पा बसवणे म्हणजे साक्षात श्री गणरायाला, एकदंताला, विघ्नहर्ताला घरात आमंत्रण देणे असा हा उद्देश होतो. त्यामुळे सर्वांनी बाप्पा बसवला तरी चालतो, कारण विघ्न हरून तो मंगलच मंगल करतो, शुभ घटना घडवतो नाही का. त्यामुळे आपल्या विघ्न तारण्यासाठी गणपती बाप्पाला आमंत्रण द्यायचं आणि आपल्या घरात हसत खुशीने मस्त अगदी त्याचं स्वागत करून, फुलांनी स्वागत करून त्याला आपल्या घरी आणायचं असतं. व गणपती बाप्पा हा सुख शांती ऐश्वर्याचा देव आहे. व तसेच काहींच्या घरी बघा तुम्ही, म्हणजे आधीपासूनच गणपती बसवले नाही जात, त्यांच्या कुटुंबात गणपती बसवण्याची प्रथा देखील नाही राहत नाही का. कुटुंबात परंपरेनुसार गणपती घरी बसवले नाही जात, कारण त्यांना नियम पाळणे जमत नाही. गणपती बसवल्यावर दररोज वेळेवर पूजा, नैवेद्य, आरती करणे आवश्यक राहतं, म्हणून त्यांना ते जमत नाही. त्यामुळे काही लोक गणपती नाही बसवत, किंवा गणपती विसर्जनाची परंपरा बसवल्यावर ठरवलेल्या दिवशीच तो विसर्जन करावा लागतो. त्यामुळे पण काहींना शक्य नाही राहत. कोणाचं ड्युटी असते, कोणाचे काही बरेचसे प्रॉब्लेम असतात, त्यामुळे पण कोणी गणपती नाही बसवू शकत. तर त्या लोकांनी काय करायचं आहे, समजा एखाद्या ठिकाणी पंडाळाचा गणपती बसलेला आहे किंवा गल्लीत गणपती बसलेला आहे, किंवा एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन तुम्ही 21 दुर्वा अर्पण केले ना, तरी सुद्धा आपल्या घरात बसवल्यासारखंच फळ आपल्याला प्राप्त होतं. त्यामुळे गणपतीच्या मंदिरात जाऊन अशा लोकांनी 21 दुर्वा ह्या अर्पण केल्या पाहिजे. त्यामुळे आपल्या घरात जसं गणपती आपण बसून आनंद मिळतो ना, तसंच फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे गणपतीच्या मंदिरात जाऊन तुम्ही 21 दुर्वा अर्पण करू शकतात. बघा, गणपती पूजेचा सुद्धा संदेश असतो बरं का. गणपती बसवताना नाही का, पूजेत नेहमी लक्षात ठेवावं, गणपती बाप्पाला घरात बसवलं तर त्याला प्रेम, आदर, भक्तिभावाने पूजा करणं सुद्धा गरजेचं असतं. मोठे विधी नियम फार महत्त्वाचे नाही आहेत, पण भावना आणि श्रद्धा सर्वात महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही बाप्पांना घरी आणताना अगदी मनोभावे आणा, मनोभावाने त्यांचं पूजन करा, मनोभावाने त्यांना यथाशक्ती सांगा आपली, मनोभावाने त्यांची पूजा अर्चना, गाणी, आरती, त्यांना प्रसाद अर्पण करा. हेच खूप महत्त्वाचं आहे. बाप्पा कुठे कुठे बसता हे महत्त्वाचं नाही आहे. शेवटी आपण आपल्या मनात बाप्पांना एक स्थान दिलं ना, तर तेच खूप महत्त्वाचं आहे. व मनोभावे त्यांना मनापासून आठवलं ना, मनोभावे त्यांना सांगितलं ना आपले कष्ट, तर बाप्पा एक ना एक दिवस ते नक्की दूर करतात. कारण ते स्वतः विघ्नहर्ता आहेत, सगळ्या विघ्नांचा नाश करणारी देवता आहे. त्यामुळे बाप्पांना अगदी मनापासून शरण जा तुम्ही. बाप्पांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर होऊन जातो. बघा, गणपती बाप्पा बसवला तर आपल्याला काही नियम सुद्धा पाळावे लागतात. जसं गणपती जेव्हा आपण त्यांना काही देतो ना, अतिशय प्रसन्न होऊन जातात. जेव्हा माता पार्वती त्यांना मोदक लाडू बनवून द्यायचे ना, बाप्पा अतिशय खुश होऊन जायचे. त्यामुळे आपण सुद्धा जर बाप्पा आपल्या घरात आल्यावर ना, तुम्ही नेहमीच त्यांना गोड गोड पदार्थ बनवून घरात बनवा, नाही तर बाहेरून एखादी मिठाई आणा, पण ती आरतीच्या वेळेस त्यांना दाखवून सगळ्यांना वाटा. मी आता थोडक्यात सांगते की बाप्पांना प्रिय अशी कोणती वस्तू आहे. तर बाप्पांना प्रिय आहे दुर्वा, त्यानंतर जास्वंदाची लाल फुलं, सफेद फुलं, त्यानंतर मोदक,
फळं, नारळ, लाडू हे सगळं बाप्पांना अतिशय प्रिय आहे. जर तुम्ही रोजच जर मोदकचा प्रसाद दिला ना तर बाप्पा अतिशय प्रचंड खुश होऊन जातात. त्यांचा चेहरा नेहमी हसरा आपल्या घरात दिसतो. जर तुम्ही रोज मोदकचा प्रसाद चढवला ना तर तुम्ही 10 दिवसात तुमची जी मनोकामना आहे ना ती बाप्पा पूर्णच करतील. व आता थोडक्यात आपण जाणून घेऊया, जेव्हा बाप्पा घरी आणल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही जेव्हा बाप्पा ज्या ठिकाणी बसवतात ना त्या ठिकाणी त्या जागेचं थोडं पाणी गंगाजल टाकायचं आहे, शांत शांत म्हणून 3 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर चौरंग टाकायचं आहे, चौरंगावर हळदी कुंकू अक्षदा घालायची आहे. त्यानंतर त्याच्यावर लाल वस्त्र, पिवळं वस्त्र असं वस्त्र टाकून त्याच्यावर गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला विराजमान करायची आहे. व गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान करताना तुम्हाला ओम गण गणपते नमा, ओम गण गणपते नमा, ओम गण गणपते नमा असं 3 वेळा म्हणायचं आहे, तरच ती मूर्ती विराजमान होते. हे म्हटल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाला विराजमान करा, आरती करा, मोदकचा प्रसाद ठेवा, सर्वांना वाटा आणि घरात मस्तपैकी आनंदाचा माहोल तयार होतो मस्तपैकी. तर कसा वाटला व्हिडिओ? नक्कीच नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू अँड धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.